हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीतनं चांदीच्या ताटातनं झालेली होती. संसदेच्या अंदाज समितीची महाराष्ट्र विधिमंडळामध्ये 2 दिवसांची परिषद होती आणि या आमदार, खासदार, अधिकाऱ्यांना या दरम्यान पंचपक्वान्न थेट चांदीच्या ताटातनं वाढण्यात आलं होतं. या चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये होतं, तर त्यामधल्या पंचपक्वान्नांची किंमत जवळपास 4,500 रुपयांची होती. म्हणजेच एका थाळीची किंमत ही 5,000पेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळालं. अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आणि अधिकारी असं मिळून एकूण 600 अतिथी या परिषदेला होते. अंदाज समिती आणि वाद असं समीकरण झालंय का काय असा प्रश्न यामुळे समोर येतोय. कारण या परिषदेदरम्यान मराठीत मजकूर न लिहिल्यामुळे मोठा वाद झाला होता. तर महाराष्ट्र अंदाज समितीचा दौरा सुरू असताना धुळे प्रकरण सुद्धा समोर आलं होतं. या चांदीच्या ताटाबद्दल राजकीय वर्तुळातनं काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात. खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते. म्हणजे मिस्टर भ्रष्टाचारमुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात. हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं. चांदीच्या ताटात 4,500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5,000 रुपयेची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली. यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती. सरकारकडे कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांचे 3-3, 4-4 महिन्यापासून पगार झालेले नाहीत. का तर राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. पण तरी सुद्धा राज्यकर्ते मात्र मजेत आहेत. अंदाज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना जेवण्यासाठी चांदीचं ताट आणलं गेलं, ज्याचं भाडं 500 रुपये आहे आणि त्यातलं जेवण जवळपास 4,500 रुपयाचं. 86,000 कोटीचा शक्तीपीठ महाराष्ट्राच्या जनतेवर ते बोकांड्यावर बसवताय. आज जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्या बरोबर कितीही बंदोबस्त असू दे, ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत टाकल्याशिवाय सोडणार नाही. वेळीच सावध व्हा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. आपण पाहूयात. समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटामध्ये जेवण दिल्याची बातमी समोर येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही तर जनतेच्या पैशातील उधळपट्टी तर आहेच. अंदाज समितीच्या सदस्यांना अशा प्रकारचे चांदीच्या ताटातून जेवण देणे म्हणजे तर पेशव्याच्या काळातील जो जेवणाचा थाट होता तो थाट आता हे सरकार करताना दिसत आहे. यावरून स्पष्ट दिसत आहे की हे सरकार गोळवळकर आणि हेडगेवार यांच्याच विचाराचे आणि पेशव्यांच्याच विचाराचे आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.